67व्या स्थापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात उपस्थित सर्व आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, यांच्या सर्व जिल्हावासियांना आज जागतिक महाराष्ट्र दिन, आज कामगार दिन आणि तसंच बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या मनपूर्वक शुभेच्छा मी आता सर्वांना या ठिकाणी देतो. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ज्ञात अज्ञात राष्ट्रपुरुष, सर्व महापुरुष, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, वीरांची, समाजसुधारकांची, कर्तृत्ववान महान व्यक्तिमत्वांची भूमी आहे. या भूमीने देशाला अनेक रत्न दिली. मराठी अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक प्रगतीमध्ये संत, समाजसुधारक व महान नेत्याचे योगदान निश्चितच बहुमोल आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी व सर्व थोर समाजसेवकांनी घालून दिलेल्या विचारांचा वारसा राज्याने पुढे चालवला आहे. त्यास आपला नाशिक जिल्हाही अपवाद नाही. या महापुरुषांनी आपल्या अलौकिक कामगिरीने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. याचा आपल्या सर्वांना राष्ट्र अभिमान आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा ध्यास घेतलेला आहे. हा अग्रेसर राहण्याचा ध्यास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीताताई अजित पवार यांनी जोपासला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि राहील असा मला विश्वास आहे. आज कामगार दिवस असून कामगार हा राष्ट्राच्या राज्याच्या प्रगतीचा कडा आहे. शेतकरी, उद्योग कामगार, बांधकाम मजूर, सफाई कर्मचारी यांचे योगदान देखील तितकेच महत्वाचे आहे. कष्टकरी हातांमुळेच महाराष्ट्र हा समृद्ध झाला आहे. शासनाच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा, निवास योजना, असंघटित कामगारांसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर आध्यात्मिक नगरी आहे. नाशिकला प्रभू श्रीरामचंद्राचे वास्तव्य राहिले, तर त्र्यंबकेश्वरमध्ये भगवान शंकराचे देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या श्रेष्ठ कुंभमेळ्याच्या शंखनाद येत्या 31 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर पुढील वर्षी कुंभमेळा आणि अमृतस्नान होईल. या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे दक्षिण गंगा मोहिमेमध्ये गोदावरी नदी बारमाही प्रवाही कशी राहील आणि निर्मळ कशी राहील आणि अविरत पाणी भाविकांना उपलब्ध व्हावे म्हणून विविध योजनांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च पूर्वी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विविध विकास कामे पूर्णत्वास येतील असाही मला विश्वास आहे. ही विकास कामे होत असताना शहरासह जिल्हाभरात निश्चितच नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र नाशिक शहराच्या जिल्ह्याच्या येणाऱ्या पुढील 25-30 वर्षाच्या नियोजनासाठी ही तितकीच महत्वाची आहे. हे सर्व कामे होत असताना स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक करण्यासाठी व देशात मॉडेल शहर म्हणून निर्माण करण्यासाठी उन्नत नाशिक अभियान आपण राबवत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागाची चळवळ उभी राहत आहेत. यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग हा देखील तितकाच महत्वाचा आहे. आज या प्रसंगी मी सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो. गेल्या काही दिवसापासून आपण सर्वजण तीव्र उन्हाचा सामना करीत आहात. नाशिक सारख्या शहरात तापमान 40 ओलांडलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने उन्हापासून स्वसंरक्षणाची काळजी घ्यावी. त्यातील वृद्ध आणि बालकांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. घराबाहेर पडताना उन्हापासून स्वसंरक्षणाची पुरेशी साधने वापरावीत. भारतीय हवामान विभागाने संभाव्य एल निनोचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या पावसावर सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून जिल्ह्यात 7 मोठे आणि 19 मध्यम प्रकल्प आहेत. त्याचा 43% जलसाठा आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात
54% जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहावं. पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करणे, वैयक्तिक विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलतंत्रणाच्या कामांना गती आणि जुन्या जलसूत्रांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्यात येणार आहे. पण यापेक्षा अजून एक सांगणार की राज्यामध्ये उन्हाचं रेकॉर्ड होत आहे, उष्णतेचं रेकॉर्ड होत आहे. जवळपास 46, 46.5, 47 पर्यंत तापमान हे विदर्भ असेल, मराठवाड्यातला भाग आहे, आपला उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणी दिलेला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये अजूनही तापमान वाढणार आहे. मला वाटतं 49 पर्यंत तापमान जाईल की काय अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आणि त्यामुळे आजकाल लग्न तीच मोठी आहे. अनेक जण मोटरसायकलवर आपला पूर्ण परिवार घेऊन जात आहे. 4-4, 6-6 महिन्याच्या वर्षभराच्या मुलांना त्या लग्नाच्या ठिकाणी त्या शेडमध्ये, त्या टेंटमध्ये इतकं गरम होत आहे की त्यामुळे काहीतरी वेगळी घटना घडण्याची सुद्धा शक्यता असू शकते. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी या बाबतीमध्ये काळजी घ्यावी. शक्यतो लग्न तर आता दुपारचे असतात आणि ऊन तेवढंच तापत आहे. 46, 47, 28 टेम्परेचर गेलेलं आहे काही ठिकाणी. तर त्यामुळे खूप काळजी घेण्याची गरज आपल्या ठिकाणी. त्या बाबतीमध्ये शासनाने अनेक आपल्याला निर्देश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत. त्याचे आपण तंतोतंत पालन करावं. दुपारच्या वेळी त्या ठिकाणी विनाकारण बाहेर पडणे, खूप काम असेल तरच बाहेर जा, अन्यथा घरातच थांबावं, याही सूचना आहेत. विद्यार्थ्यांसाठी असतील, आजारी व्यक्ती आहेत, वृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये खूप काळजी घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी 6,40,000 हेक्टर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 हप्त्यांचा 4,26,985 शेतकऱ्यांना 85 कोटी 10 लाख रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 8 लाखावर शेतकरी खातेदारांना 608 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2,20,437 शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप डाउनलोड केलेले आहे आणि त्यात नाशिक जिल्हा राज्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे. अन्य खातेदार शेतकऱ्यांची सुद्धा महाविस्तार या ऍप डाउनलोड करून घ्यावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे, रासायनिक खतांचे कोणतेही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसाच्या वीज सुधारणा कार्यक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालय, शबरी विकास महामंडळ आणि नाशिक जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करीत प्रशासनात जिल्ह्याचा लौकिक वाढवलेला आहे. या सर्व कार्यालयाचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. या माध्यमातून डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करून प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी होण्यास मदत होत आहे. गेल्याच महिन्यात केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित साधना सप्ताह 2026 मध्ये राज्याने अव्वल क्रमांक पटकावलेला ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे. शासनाच्या वतीने जनगणनेचे काम या ठिकाणी सुरू आहे. आजपासून 15 मे पर्यंत गणनेचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे. या जनगणनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे असे मी आजच्या दिनी आवाहन करतो. गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेचा 100% निधी आपण खर्च केलेला आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अत्यंत महत्वपूर्ण आणि परिवर्तन घडणारे अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणारे हे अभियान केवळ एक योजना नसून आपल्या प्रत्येकाला जीवनात सकारात्मक बदल घडणारी एक लोकचळवळ आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा आणि त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे. कारण आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी या ठिकाणी आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ग्रामपंचायत, आशा आणि अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग त्यामध्ये असेल. प्रत्येक गावाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, नियमित तपासण्या करून घ्याव्यात, लसीकरण पूर्ण करावे आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये पुढाकार घ्यावा. राज्य शासनाने या अभियानासाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून गौरवण्यात येणार आहे. ही आपल्या प्रत्येक गावासाठी
अभिमानाची आणि प्रगतीची मोठी संधी आहे. मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो की या अभियानात उत्स्फूर्णपणे सहभागी व्हा. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना सन 2047 पर्यंत विकसित भारत घडवायचा आहे. ते स्वप्न राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोदयांनी पाहिलेले आहे. त्यामुळे सन 2047 पर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हे आवश्यक आहे आणि ते मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे. पुन्हा आपल्या सर्वांना एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.